जर तुम्ही आयुष्याच्या अशा वळणावरती असाल की जिथे तुम्हाला MPSCची परीक्षा देऊन स्वतःची जी ड्रीम पोस्ट आहे, स्वतःचं जे स्वप्न आहे तेही पूर्ण करायचं आहे, पण त्यासोबतच घरच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या, घरची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःचं वाढणारं वय या सगळ्या गोष्टींमुळे कुठली तरी एक सरकारी नोकरी आपल्या पदरी पडणं आत्ता गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय आणि या दोन्हीमध्ये तुम्ही फार कन्फ्यूज आहात. दोन्ही तुम्हाला हवंय, पण ते साध्य करताना मात्र योग्य दिशा मिळत नाहीये. तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. तुम्ही अगदी योग्य व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला किंवा पाहिला नाही तर तुम्ही स्वतःचंच फार मोठं नुकसान करून घ्याल. कारण या व्हिडिओमध्ये मी सरळ सेवेसोबत MPSCची तयारी कशी करायची किंवा MPSCचं स्वप्न उराशी बाळगून MPSCची पोस्ट तर काढायची पण त्यासोबतच सरळ सेवा कशी करायची याच्याबद्दल बोलणार आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर ज्यावेळेला आपण MPSC आणि सरळ सेवा या दोन परीक्षांचा एकत्रित अभ्यास करायचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये यायला पाहिजे तो म्हणजे हे दोन्ही शक्य आहे का? उत्तर आहे हो. या दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करता येते, पण त्यासोबतच हे सर्वांसाठी शक्य नसतं. हे कोणासाठी शक्य आहे? ज्याची मेहनत घ्यायची तर तयारी आहे, पण ज्याला स्वतःच्या भावनांवरती थोडासा कंट्रोल ठेवता येतो, ज्याला एका वेळेला एकाच कामावरती फोकस करता येतं, ज्याला एक काम करत असताना दुसऱ्या कामाचा विचार फारसा डिस्टर्ब करत नाही, अशा लोकांसाठी हे पॉसिबल आहे. ज्याला योग्य स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, ज्याला योग्य प्लॅनिंग करता येईल, अशाच स्टुडंटना हे शक्य होईल. अदरवाईज दोन्हीही गोष्टी हातात येणार नाहीत आणि आपल्या आयुष्यातला आणखी 1 किंवा 2 वर्ष मात्र वाया गेलेली आपल्याला पाहायला मिळतील. मग जेव्हा आपण MPSC आणि सरळ सेवा यांचा एकत्रित अभ्यास करायचा विचार करतो त्यावेळेला काही महत्त्वाचे गैरसमज, काही मोठे गैरसमज जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि या गैरसमजांमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर मी सरळ सेवा करायला सुरुवात केली तर याचा अर्थ असा होतो मी सरळ सेवा करत आहे म्हणजे मी MPSC सोडत आहे. म्हणजे सरळ सेवा करता करता मला MPSC करता येणार नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. बऱ्याच जणांना असंही वाटतं की या दोन्ही एक्झाम एकत्र करायच्या असतील तर आपण फोकस करू शकत नाही, म्हणजे दोन्हीपैकी काहीच हाती येणार नाही असंही बऱ्याच जणांना वाटतं. यासोबतच सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे किंवा ज्या गोष्टीमुळे या दोन्ही एक्झाम क्रॅक करणं मुलांना शक्य होत नाही तो म्हणजे यांना असं वाटतं की MPSC आणि सरळ सेवा यांचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे आणि ज्यावेळेला आपण त्या फेजला येतो त्यावेळेला आपण आपल्या अपयशाची तयारी करत असतो. लक्षात घ्या, तुम्ही MPSCच्या ग्रुप बी किंवा ग्रुप सीची तयारी करत असाल, इव्हन तुम्ही राज्यसेवेची जरी तयारी करत असाल, राज्यसेवेची करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला मला नाही वाटत की सरळ सेवेसाठी फार काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतील, कारण तुमचं लॉजिक तेवढं डेव्हलप झालेलं असतं की तुम्ही कुठलाही पेपर जो आहे तो व्यवस्थितपणे टॅकल करू शकाल, अर्थात तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केली असेल तर. पण ज्यावेळेला आपण अभ्यासक्रमाबद्दल बोलतोय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, सरळ सेवेचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे जनरली, आता काही एक्झाम त्याला एक्सेप्शन असतील, बट मोस्ट ऑफ द सरळ सेवेच्या एक्झामसाठी जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये मराठी, देन इंग्लिश, त्याच्यानंतर GK किंवा त्याला तुम्ही GS म्हणू शकता आणि मॅथ्स रिझनिंग, या 4 सब्जेक्टमध्ये आपल्याला सिलेबस विभागलेला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण GK किंवा GSचा विचार करतो त्याच्यामध्ये इतिहासही येतं, भूगोलही येतं, विज्ञान येते, अर्थशास्त्र येते, राज्यघटना येते. ठीक आहे, हे 5 विषय तिथे येतात आणि चालू घडामोडी 6वा विषय असं GSमध्ये येतं. 25-25 प्रश्न असतील कदाचित काही एक्झामसाठी, प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने मे बी याची डिमांड वेगळी असू शकते, पण कॉमन आपण इन जनरल जर पाहिलं तर हे सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही MPSCचा जर विचार केला तर MPSCला या विषयांचा कुठेच संबंध येत नाही असं आहे का? बिलकुल नाही. ज्यावेळेला तुम्ही MPSCचा विचार करता, मराठी आणि इंग्लिश हे 2 सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी कंपल्सरी करावे लागतात. मराठी आणि इंग्लिश तुमच्या मेन्ससाठी कंपल्सरी करावे लागतात. इकडे लिहिते मी, आय थिंक तुम्हाला दिसत नसेल. आणि ज्यावेळेला तुम्ही GK आणि मॅथ्स रिझनिंगचा विचार करता हे तर तुम्हाला प्रीला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत. मग आता याच्यामध्ये वेगळं काय असतं? लक्षात ठेवा, अभ्यासक्रम वेगळा नाही आहे, अभ्यासक्रमाची डेप्थ वेगळी आहे, एक्झामला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. पण जर तुम्ही हे करताना मी सरळ सेवेसाठी वेगळं करेन, MPSCसाठी वेगळं करेन असं जर म्हणत असाल तर तुमच्यासाठी या दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रित करणं फार कठीण जाऊ शकतं. म्हणजे काय, समजा मी मराठी व्याकरण शिकत आहे, मराठी व्याकरणमध्ये मी अलंकार
हा टॉपिक घेतला. आता ज्यावेळेला मी अलंकार अभ्यासत आहे, मी कुठलाही अलंकार अभ्यासला, शब्दालंकार अभ्यासू देत किंवा मी अर्थालंकार अभ्यासू देत, उपमा असेल, उत्प्रेक्षा असेल, श्लेष असेल, काही असेल, रूपक असेल, कुठलाही अलंकार मी अभ्यासत आहे, जर ती कन्सेप्ट मी एकदा प्रॉपरली क्लिअर केली तर त्याच्यावरती मला सरळ सेवेला जरी प्रश्न आला तरीही त्याचं उत्तर मला देता आलं पाहिजे आणि MPSCच्या मेन्सला जरी प्रश्न आला तरी मला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ज्यावेळेला मी शब्दांच्या जाती करत आहे, जर तो हे सर्वनाम असेल तर तो हे सर्वनाम सरळ सेवेसाठी पण आहे, MPSCसाठी पण आहे. डेप्थ थोडी वेगळी असू शकते, पण जर तुम्ही तो टॉपिक परफेक्ट केलात तर डेफिनेटली दोन्ही एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग आता मराठी आणि इंग्लिश लगेच करणं पॉसिबल आहे का, ते कसं करायचं, याच्यासाठी मला खरंच काही आयडिया नाही आहे. तर तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला मी रेडी 30 डेजचा मराठी आणि इंग्लिशचा एक कम्प्लिटली तुम्हाला युजफुल राहील असा आणि तुम्ही कंप्लीट करू शकाल, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे असा एक 30 डेजचा प्लॅन आणि जेवढे मराठीचे आणि इंग्लिशचे लेक्चर्स आहेत, ग्रामरचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे सगळ्याचे लेक्चर्स असणारा एक कोर्स जो आहे तो फ्रीमध्ये अवेलेबल करून दिला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल त्या कोर्सबद्दल काहीही, एंड स्क्रीनला किंवा वरती मी तुम्हाला लिंक देईन, त्या लिंकवरून तो व्हिडिओ पहा. आपलं ॲप्लिकेशन आहे वॉरियर ऑफिसर, ते ॲप्लिकेशन ओपन करा. त्या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण इंग्रजी ग्रामर असा एक कोर्स आहे, तर तो कोर्स ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचे लेक्चर्स पण मिळतील, इंग्लिशचे लेक्चर्स पण मिळतील, प्लस वोकॅबलरीचे लेक्चर्स मिळतील, प्लस तुम्हाला जे PYQ आहेत MPSCचे तेही मिळतील. आणि शिवाय यूट्यूबच्या पण लिंक मी तिथे ॲड करेन की जिथून तुम्हाला ऑलरेडी सरळ सेवेला जे काही प्रश्न विचारलेले आहेत वोकॅबलरीवरचे, तर त्याचे काही प्रॅक्टिस सेशन घेतलेले आहेत किंवा वोकॅबलरी ट्रिक्सच्या माध्यमातून कशी लक्षात ठेवायची ते पण घेतलेले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही केवळ तेवढा कोर्स जरी केलात आणि जे लेक्चर्स तिथे मेन्शन केलेत तेवढे जरी तुम्ही कंप्लीट केले तरी तुमची 70 ते 80% तयारी केवळ त्या एका कोर्समध्ये होईल. आणि हे 30 डेजमध्ये तुम्ही करू शकाल, कारण 30 डेजसाठी डे वाईज स्टडी टार्गेट पण तिथे ॲड केलेत. इवन तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे मराठी इंग्लिश अभ्यासताना तेही तिथे मेन्शन केलेलं आहे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हे अवघड जातं आहे किंवा मला समजत नाही आहे, तुम्ही जर कन्फ्यूज असाल तर तुम्ही तो कोर्स पाहू शकता. तो कम्प्लिटली फ्री आहे. कुठेही हजारोच्या बॅचेस खरेदी करण्यापेक्षा तुम्ही तो कोर्स पाहू शकता जर तुम्हाला वाटत असेल की मला सेल्फ स्टडी करायचा आहे, तर ते तुमच्यासाठी युजफुल राहील. आता झाला हा मुद्दा. आता मुद्दा येतो की या बाकीच्या सब्जेक्टचं काय करायचं. लक्षात घ्या, करंट अफेअर्ससाठी सेम करंट अफेअर्सचा प्रश्न तुम्हाला MPSCला विचारला काय आणि सरळ सेवेमध्ये विचारला काय. करंट अफेअर्स एखादी फॅक्ट एखाद्या ठराविक संस्थेचे अध्यक्ष MPSCसाठी जर ठराविक कालावधीतले विचारले असतील तरीही तेच असणार आहेत, सरळ सेवेसाठी जरी विचारले तरी तेच असणार आहेत. अगेन प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते, त्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये MPSCचा आवाका आणि सरळ सेवेचा आवाका समजून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या की समजा तुम्हाला काय करायला सांगितलंय, ही एक बकेट, भांडं, व्हॉटेवर समथिंग इथे काहीतरी आहे. आता ना याच्यामध्ये एक पदार्थ भरलेला आहे किंवा याच्यामध्ये विटा भरलेल्या आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये काही विटा भरून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला काय सांगितलं आहे की या बकेटमधल्या ज्या विटा आहेत ना त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्हाला बाहेर काढायच्यात, ठीक आहे. पण याच्यामध्ये तुम्ही जर गेलात तर इथे खाली गोल्डच्या आहेत म्हणजे सोन्याच्या विटा आहेत आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे सिल्वर आहे, ठीक आहे. मग तुम्हाला सांगितलंय की तुम्ही जर सोन्याच्या विटा बाहेर काढल्या, जर सोन्याच्या जर विटा बाहेर काढल्या तर तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत, सिल्वर जर काढल्या तर कमी मिळणार आहेत. आता पहा, जो स्मार्ट स्टुडंट आहे ज्याला जास्त पैसे पाहिजेत तो काय करेल, या सोन्याच्या विटा बाहेर काढायला जाईल. पण ह्या काढण्यासाठी तुम्हाला आधी सिल्वरच्या ऑटोमॅटिकली काढाव्या लागतील की नाही. म्हणजे तुम्हाला डेप्थमध्ये जायचं आहे. सेम सिलेबसच्या बाबतीत जर तुम्ही डेप्थवाला सिलेबस केलात तर जे वरचंवाला आहे ते ॲटोमॅटिकली तुमचं होऊन जातं आहे. म्हणजे जर तुम्ही MPSCच्या लेवलचा जो अभ्यास आहे तो जर तुम्ही केला तर ॲटोमॅटिकली सरळ सेवेचा तुमचा अभ्यास होतो आहे. फरक फक्त काय, MPSCला बऱ्याचदा कन्सेप्च्युअल गोष्टी विचारल्या जातात आणि तुम्हाला सरळ सेवेला फॅक्ट विचारले जातात. म्हणजे सरळ सेवेला तुमचं पाठांतर असणं गरजेचं असतं. MPSCला पाठांतर तर गरजेचं आहे पण त्याच्यासोबत कन्सेप्ट अंडरस्टँडिंग पण महत्त्वाचं आहे. मग या दोन्हीचा जर बॅलन्स करायचा असेल तर काय करायचं,
बऱ्याचशा फॅक्ट केवळ तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुमच्या तोंडपाठ होतात. त्याच्यामुळे तुम्ही जर कन्सेप्ट क्लिअर करून घेतला तर दोन्ही एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होतो वरवरचा अभ्यास न करता. ठीक आहे. मग आता हे सगळं जर तुम्हाला करायचं आहे तर हे आठवड्याच्या प्लॅनमध्ये बसवता आलं पाहिजे. मग ते कसं बसवायचं तेही सांगते. पण त्यापूर्वी हे जे 2 विषय आहेत मॅथ्स, रिझनिंग आणि जीएसमध्ये अगेन सांगेन, इतिहास करताना, राज्यघटना करताना, अर्थशास्त्र करताना, विज्ञान करताना, भूगोल करताना हे विषय तुम्ही MPSCच्या लेवलनी जर केले तर ऑब्वियसली तुम्हाला सरळसेवेचे प्रश्न सुटतील, फॅक्ट पण येतील. आणि तसंही आत्ता जो काही बदललेला पॅटर्न आहे MPSCचा त्याच्यामध्ये आयोग मल्टीलाईनवर जरी क्वेश्चन विचारत असेल, म्हणजे 4 लाईन्समध्ये जरी क्वेश्चन विचारत असेल तरी 4 लाईन्समध्ये 4 वेगवेगळ्या फॅक्ट विचारत आहे. सो फॅक्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे आत्ता. मग त्या अँगलनी जर विचार केला, GS करताना MPSCच्या लेवलनी करा, इकडचं तुम्हाला येऊन जाईल. मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्ससाठी काय करायचं? मॅथ्स रिझनिंगसाठी मी तुम्हाला ऑलरेडी मॅथ्स रिझनिंगचे मास्टर बना म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. लिंक मी एंड स्क्रीनला देईन तुम्हाला. मॅथ्स रिझनिंगचा मास्टर बना तो जो व्हिडिओ आहे, डेली बेसिसवरती तुम्ही कशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता की ज्याच्यामुळे मॅथ्स रिझनिंगमध्ये तुम्ही कुठलाही सब्जेक्ट असेल स्ट्रॉंग कराल. आता अगेन समजून घ्या, तुम्हाला जर वयवारी या टॉपिकवरती प्रश्न येत असतील MPSCला, सरळ सेवेला वयवारीवरतीच प्रश्न येतोय, म्हणजे तुम्हाला करताना ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. पर्सेंटेज शेकडेवारीवरती प्रश्न येतोय, शेकडेवारीचं बेसिक जे आहे ते जर तुम्ही कंप्लीट म्हणजे व्यवस्थित करून घेतलं, समजून घेतलं, त्याची प्रॅक्टिस केली, MPSCला प्रश्न विचारू देत किंवा सरळ सेवेला विचारू देत, त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. एक्झामला डिफरन्शिएट करा, पण जेव्हा सिलेबसचा कोर पार्ट येतोय की नाही त्यावेळेला त्याला वेगळं वेगळं करू नका. म्हणजे शेकडेवारी हा टॉपिक करायचा आहे, मी सरळ सेवेसाठी वेगळं करत बसेन आणि मी MPSCसाठी वेगळं करत बसेन, हा अप्रोच नको. अप्रोच काय असायला पाहिजे, मी शेकडेवारी एकदाच असं परफेक्ट करेन की त्याचे अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले तरी मला आले पाहिजेत, ॲडव्हान्स लेवलचे विचारले तरी मला आले पाहिजेत. हा अप्रोच ठेवून अभ्यास करा. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की हे सगळ्यांसाठी पॉसिबल नाही आहे, कारण सगळ्यांचा अप्रोच तो नसतो. काही जण सुरुवात करण्यापूर्वीच हार मानतात की हे शक्य नाही, हे वेगळं आहे, MPSCचा आवा का मोठा आहे, सरळ सेवेचा असं आहे. तुम्ही मेहनत घ्यायलाच तयार नसता, आणि जर मेहनत घ्यायला तयार नसाल तर रिझल्ट तुम्हाला कसा मिळेल, स्वतःच विचार करा या गोष्टीवरती. मग आता हे झालं मॅथ्स रिझनिंगचं, तो एक व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवून जाईल की तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर मॅथ्स रिझनिंगमध्ये पण तुम्ही मस्तपैकी मास्टर बनाल. त्याच्यानंतर येतो करंट अफेअर्सचा प्रश्न. आता करंट अफेअर्स तुम्हाला दोन्हीकडे विचारलं जातं. ठीक आहे. तसं तर जे MPSCची तयारी करणारी मुलं आहेत, आम्ही प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज घेतले, त्याच्यामध्ये कंपल्सरी त्यांच्याकडून मी या गोष्टी डेली बेसिसवरती करून घेते, प्लस वीकली त्यांना करंट अफेअर्सच्या टेस्ट पण देते. त्याच्यामुळे त्यांचं करंट अफेअर्स जे आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. तुम्हाला काय करायचं याच्या बाबतीत, मी तुम्हाला एक मेडिसिनवाला रूल सांगितलेला आहे करंट अफेअर्ससाठी. आता ज्यांना माहिती नाही आहे, ज्यांनी पाहिलेलं नाही आहे याच्यापूर्वी चॅनल किंवा तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे, आपण जसं जेवणापूर्वी आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जातो की नाही, मग डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन्स देतात, जेवणाआधी किंवा जेवणानंतर घ्या म्हणून सांगतात. का? कारण जेवणाची वेळ आपली जी असते ती जनरली आपण चुकत नाही, आपल्याला भूक लागते त्या टाईमला, आणि मग त्यामुळे आपण त्या वेळेत गोळ्या पण खातो. सो सेम करंट अफेअर्ससाठी एक मेडिसिनवाला रूल दिला आहे, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर कंपल्सरी डेली हे ठरवायचं की मला 5 पेजेस जे आहेत करंट अफेअर्सचे ते रीड करायचे आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही हे डेली बेसिसवरती करता, एक कंप्लीट प्लॅन दिला आहे मी की तो तुम्ही कसा फॉलो करायचा. तो व्हिडिओ पण मी एंड स्क्रीनला देईन, तर तिथून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानुसार करंट अफेअर्स करायला सुरुवात करा. आता इथे तुमचा बऱ्यापैकी सरळ सेवेचा अभ्यास पण झाला आणि MPSCचा पण झाला, म्हणजे ॲटलिस्ट बेसिक तरी होतं या फॉर्मॅटमध्ये तुम्ही गेलात तर. उरतो मुद्दा, जे काही मार्क्स तुम्हाला कट ऑफ पार करण्यासाठी लागणार आहे दोन्ही एक्झामसाठी, याचा मेळ कसा बसवायचा आठवड्याच्या टाईम टेबलमध्ये. तर करायचं काय, सोमवार ते शुक्रवार, लक्षात ठेवा अजून MPSCची ॲड आलेली नाही आहे. सो सोमवार ते शुक्रवार तुम्ही जो काही अभ्यास करणार आहात, 6 तास मिनिमम तुम्ही स्वतःला देऊ शकता. जरी तुम्ही जॉब करत असाल, जरी तुम्ही सेल्फ म्हणजे स्टडी करत असाल, ओनली स्टडी करत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला वेळ मिळेलच. जॉब जरी करत असाल कमीत कमी 4 तास तरी देऊ शकाल, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, असं मॅनेज करा. हा जो काही वेळ तुम्ही देताय याच्यातला सोमवार ते शुक्रवार या आठवड्याच्या दिवसांमध्ये 70% वेळ जो आहे तो तुम्ही सध्या आत्ताचं सांगते मी, अजून ॲड नाही आहे म्हणून, 70% वेळ हा तुम्ही सरळ सेवेच्या अभ्यासासाठी द्या. याच्यातही जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की 30 डेजमध्ये मराठी, इंग्लिश, ग्रामर परफेक्ट करून घ्यायचं, इतकं डोक्यात ठेवा. कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत, सगळं काही म्हणजे सगळे टॉपिक समजले पाहिजेत. जे टॉपिक थोडेसे हार्ड वाटणारे आहेत,
म्हणजे मराठीमध्ये जसं पाहिलं प्रयोग थोडासा अवघड वाटणारा टॉपिक आहे, किंवा काही जणांना वाक्यपृथक्करण थोडंसं कठीण जातं, काही जणांना अलंकार थोडेसे कठीण जातात. हे असे 2-3च टॉपिक आहेत जे थोडेसे डिफिकल्ट वाटतील. बाकी सगळे जे आहेत ते अगदी बेसिक आहे, ते सगळं समजतं आपल्याला लगेच केलं की, आणि ते परफेक्ट पण होऊन जातं. व्होकॅब्लरी फार इम्पॉर्टंट आहे. व्होकॅब्लरीसाठी टार्गेट ठेवू शकता डेली 5 शब्द मराठीचे, 5 शब्द इंग्लिशचे. त्याच्यासाठीचे पण शॉर्ट व्हिडिओज, अगदी 30 सेकंडचे 1 मिनिटाचे व्हिडिओज जे आहेत ते ऑलरेडी मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. पूर्ण सिरीज तुम्हाला मिळेल. तर डेली बेसिसवरती सकाळी उठल्यानंतर 1 मिनिट स्वतःसाठी देऊ शकता. ते 5 शब्द पाहून घ्या लेक्चरमधून आणि लिहून काढा, किंवा तुम्ही जे पण बुक यूज करता त्या बुकमधून ते लिहून काढा आणि दिवसभरामध्ये ते शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. जबरदस्तीने पाठांतर करू नका, कारण जेवढा तुम्ही लोड द्याल, ताण द्याल मेंदूला ते पाठ करण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी, तेवढं तुम्ही ते विसरा. त्याच्यामुळे नॅचरली होऊ द्यात. एखादा नवीन शब्द ऐकला, तो शब्द काय आहे समजून घ्या आणि त्या शब्दाचा म्हणजे मिनिंग समजल्यानंतर त्या शब्दाचा वापर करण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये. ठीक आहे, या वेळी गेलात तरी तुमची व्होकॅब्लरी चांगली स्ट्रॉंग होईल. मग आता सुरुवातीचं हे केलं. दिवसाचा जो वेळ आहे, सोमवार ते शुक्रवार 70% वेळ, म्हणजे जेवढा पण वेळ अभ्यास करणार आहे त्यातला 70% वेळ सरळ सेवेचा अभ्यास, सिलॅबस ओरिएंटेड आणि आधी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्याच्यानुसार करण्यावरती लक्ष द्या. आणि जो काही तुमच्याकडे 30% वेळ असेल, हा 30% वेळ तुम्ही MPSC साठी द्या. रिझन काय आहे? बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅम MPSC तर आमचा फर्स्ट फोकस आहे, मग तुम्ही असं का सांगताय? लक्षात ठेवा, सरळ सेवा हे तुमचं एक प्रायमरी इंजिन आहे जे तुम्हाला फार गरजेचं आहे. जर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल की कुठला तरी जॉब मिळणं किंवा घरची रिस्पॉन्सिबिलिटी, आर्थिक परिस्थिती नाही आहे, वय नाही आहे, बऱ्याचशा गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे प्रायमरी इंजिन आहे. आणि जर तुम्ही या भ्रमामध्ये असाल की आत्ता मी MPSCची तयारी करत होतो किंवा करत होते आणि मी सडनली मी सरळ सेवेकडे गेले तर मग आता मला खूप लोक क्रिटिसाइज करतील. लक्षात ठेवा, कुणी कितीही क्रिटिसाइज केलं, ज्यावेळेला सरळ सेवेतून तुम्ही एखादी पोस्ट घ्याल, सरळ सेवेतून एखादी नोकरी मिळेल, त्यावेळेला परत हे लोक तुमच्याकडे येऊन कौतुक करणारच आहेत. त्यामुळे लोकांचा विचार करून प्लॅन बदलू नका. आता जो 30% वेळ मिळतोय तो MPSC साठी द्या, कारण इथे आपल्याला लॉंग टर्म खेळायचं आहे. ठीक आहे, कारण MPSCची प्रोसिजरच अशी आहे की जिथे तुमचा खूप वेळ जाणार आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. ठीक आहे, मग आता हे झालं सोमवार ते शुक्रवार. आता शनिवार आणि रविवार हे जे तुमच्याकडे 2 वीकेंडचे दिवस मिळतात, या 2 दिवसांमध्ये काय करायचं? इथे MPSCचे PYQ सोडवा, किंवा तुम्ही शनिवारी देऊ शकता एक टेस्ट जी असेल तुमची सरळ सेवेची, आणि रविवारी देऊ शकता एक टेस्ट जी असेल तुमची MPSCची. शक्यतो जर तुम्ही आठवड्यामध्ये काही टॉपिक कंप्लीट करत असाल तर टॉपिक वाईज टेस्ट द्या. सर्च करा ऑनलाईन, गुगलवरती विचारा, गुगलला विचारा, ChatGPTला विचारा, माझ्यासाठी एखादी टेस्ट काढून दे, काही करा, पण हे करून घ्या. ठीक आहे, जे चॅलेंजमध्ये आहेत, प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये, त्यांच्यासाठी मी वीकली बेसिसवरती टेस्ट घेत आहे. ॲक्च्युली तो चॅलेंजचा पार्ट नव्हता, पण जस्ट मला सुचलं की करायला पाहिजे म्हणून आम्ही टेस्ट सुरू केलेल्या आहेत. सो तुम्ही MPSCची तयारी करत असाल, प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजचा भाग असाल, तर बाकी वेगळं काही करू नका. जे आपलं कंटिन्यू रेग्युलर चालू आहे ते तुम्ही करा, त्याच्यातून तुमची चांगली तयारी होते. ठीक आहे, आता एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची, रोज रोज प्लॅन चेंज करायचा नाही. आज एकाचं ऐकलं, तो प्लॅन फॉलो केला 2 दिवस, परवा कोणाचं तरी ऐकलं, परत 2 दिवस वेगळाच प्लॅन फॉलो केला, असं करायचं नाही. सुरुवातीपासून स्टिक राहा एका प्लॅनला. हां, जर तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी युजफुल आहे तुमच्या प्लॅनमध्ये, तुम्ही काही गोष्टी ॲड करू शकता, पण तुमचा जो एक बेसिक स्ट्रक्चर असेल प्लॅनचं ते अजिबात चेंज करू नका, कारण तुम्ही सातत्याने प्लॅन चेंज करत राहाल तर तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. ठीक आहे, दुसरा मुद्दा, एका दिवसामध्ये 2 फुल टेस्ट अजिबात सोडवायचे नाहीत. म्हणजे मी एकाच दिवसात MPSCची टेस्ट पण सोडवली आणि सरळ सेवेची पण सोडवली, असं करायचं नाही. कारण दोन्हीपैकी कुठल्याही एका टेस्टमध्ये जर स्कोर कमी आला तर त्याचा इम्पॅक्ट पुढच्या अभ्यासावरती होणार आहे. ठीक आहे, तिसरा मुद्दा, जर तुम्ही टेस्ट सोडवल्या तर त्या टेस्टचा ॲनालिसिस करणं ही तुमची पहिली प्रायोरिटी असायला पाहिजे. ॲनालिसिस करताना MPSCचं जर तुम्ही करत असाल तर इन डिटेल करा. MPSCचा अभ्यास विदाऊट PYQ अजिबात करायचा नाही. MPSCचा अभ्यास करताना कंटिन्युअसली तुमच्यासमोर, तुम्ही कुठलाही टॉपिक वाचत असाल, तुमच्यासमोर त्याचे PYQ पाहिजेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, याच्यापूर्वी विचारलेले जे प्रश्न आहेत ते, आणि त्याच प्रश्नांना धरून तो टॉपिक करायचा. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट होईल आणि जास्तीत जास्त आउटपुट पण तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर सोशल मीडियाचं कंपॅरिझन कम्प्लिटली टाळायचं.
याला लगेच पोस्ट मिळाली, याचं लाईफमध्ये काय चाललं आहे, तो कसा सक्सेसफुल झाला, त्याने कसा स्ट्रगल केला आणि लगेच कसं यश मिळालं, एखाद्याला कसं इतकी वर्ष लागली. अजिबात कंपॅरिझनमध्ये पडायचं नाही आणि सोशल मीडियावरून स्वतःमध्ये गिल्ट निर्माण होईल असं काहीही पाहायचं नाही. स्वतःमध्ये जेवढी तुम्ही अपराधीपणाची भावना निर्माण करून घ्याल तेवढे तुम्ही धोक्यात राहाल, इतकी गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, कंपॅरिझन नको आहे, आपल्याला क्लॅरिटी हवी, ही गोष्ट डोक्यात ठेवायची. त्याच्यानंतर तुमचा प्लॅन परफेक्ट नसला तरी चालेल, पण तुमचा कॉन्फिडन्स परफेक्ट पाहिजे. कारण जर तुमच्याकडे प्लॅन परफेक्ट आहे, सगळं काही परफेक्ट आहे, पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसेल तर जिंकण्याचे चान्सेस 0% आहेत. कॉन्फिडन्ससोबत कुठल्याही लढाईला सुरुवात करा, तुम्ही जिंकलेले असाल. त्याच्यामुळे कॉन्फिडन्सवरती काम करा. त्याचबरोबर मी सुरुवातीला सांगितलं होतं, म्हणजे माझ्या स्टुडंट्ससोबत काल परवा डिस्कस करताना मी एक गोष्ट नोटीस केली की पहिला 1 आठवडा मुलं खूप फुल जोशमध्ये अभ्यास करत होती. त्याच्यानंतर मला स्वतःला कुठेतरी असं जाणवलं की कुठेतरी हे थोडेफार कमी पडलेत का. काही स्टुडंट आहेत जे डे 1 पासून ते अगदी आत्तापर्यंत, म्हणजे 11-12वा दिवस आहे, आत्तापर्यंत त्यांची कन्सिस्टन्सी तशीच आहे, त्यांचा जोश तसाच आहे, डेडिकेशन तसंच आहे, त्यांचा इंटरेस्ट तसाच आहे आणि ते करतायत, मेहनत घेत आहेत आणि त्यांना आणखी छानही वाटते ते करताना. पण काही मुलांच्या बाबतीत मला जाणवलं की सुरुवातीला ॲडमिशन घेतल्या घेतल्या फार जोश हाय होता, आता कुठेतरी थोडंसं आपलंच काहीतरी राहिलं आहे किंवा काही कारणांमुळे त्यांची लिंक तुटली. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की इनकम्प्लीट स्टडी टार्गेट जे आहेत ते बर्डन झाले त्यांच्यासाठी. म्हणजे काही पार्ट इनकम्प्लीट राहिला आहे आणि त्याच्यामुळे पुढचा येणारा पार्ट जो आहे तो कसा कंप्लीट करायचा याचं थोडंसं टेन्शन येतं आहे. म्हणून मी त्यांना 3 दिवस दिले की तुम्ही 3 दिवसामध्ये मागचं सगळं जे काही तुमचा बॅकलॉग आहे तो भरून काढा. कारण माझा मुद्दा हा आहे आणि हा तुम्हाला सेम, जर तुम्ही दोन्ही एक्झामची एकत्रित तयारी करणार असाल तरीसुद्धा हे वाक्य लिहून ठेवा आज. 5 अपूर्ण रिव्हिजनपेक्षा 3 परफेक्ट आणि पूर्ण झालेल्या रिव्हिजन कधीही बेटर आहेत. मी किती रिव्हिजन्स केल्या हे इम्पॉर्टंट नाही आहे, मी जेवढा पण रिव्हिजन्स केल्या त्या माझ्या किती परफेक्ट आहेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. 25 टॉपिक अर्धवट वाचण्यापेक्षा 20 टॉपिक करा, पण ते परफेक्ट करा, ते तुम्हाला मार्क्स देऊन जातील. या गोष्टीची काळजी घ्या थोडी तयारी करताना. ठीक आहे, सो आता मराठी इंग्लिश करा. शक्यतो सकाळचा जो वेळ असेल, सकाळी उठल्या उठल्या तो वेळ तुम्ही GK साठी द्या, GSसाठी द्या, कारण हे सब्जेक्ट थोडेसे आपल्याला कंटाळवाणे वाटू शकतात. किंवा तुम्हाला इंग्लिश फार हार्ड जात असेल, इंग्लिश बॅकग्राऊंड नसेल, तर तुम्ही सकाळचा वेळ इंग्लिशसाठी देऊ शकता. दुपारचा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्ही मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर जे आहे ते करू शकता. आणि संध्याकाळी अगेन जे काही सकाळी केलेलं, जर इंग्लिश अवघड जात असेल, सकाळी इंग्लिश केलेलं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्याची एकदा रिव्हिजन आणि GK GS जे पण काही वाचलेलं असेल त्याची एकदा झोपताना रिव्हिजन. हा तुमचा दिनक्रम तुम्ही ठेवायला काहीही हरकत नाही आहे. आणि अगेन मॅथ्स, रिझनिंगसाठी तो व्हिडिओ पहा, ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. करंट अफेअर्ससाठी पण सेम दोन्ही व्हिडिओज मी देते, त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक आहेत, दोन्ही व्हिडिओज पहा आणि त्याच्यानुसार फॉलो करा. तुम्ही MPSC सोबत सरळ सेवा फक्त तयारीच नाही करणार, तुम्ही एक्झाम पण क्रॅक कराल. आणि लक्षात ठेवा, सरळ सेवेमध्ये थोडी प्रोसिजर लवकर होते, प्रोसेसला वेळ कमी लागतो, त्याच्यामुळे सरळ सेवेतून एखादी पोस्ट पण घ्याल आणि इकडे MPSCची तयारी पण तुमची चांगली होईल. ठीक आहे, आता मला आशा आहे की तुम्हाला हा प्लॅन पटला असेल, आवडला असेल, तुम्ही दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करणार असाल असं मला वाटतंय. जर तुम्हाला हा प्लॅन युजफुल वाटला असेल तर कमेंटमध्ये युजफुल असं लिहा. या सगळ्या गोष्टींमध्ये मे बी माझ्याकडून एखादा पॉईंट सांगायचा राहून गेला किंवा सगळं सांगितल्यानंतर पण तुमच्या डोक्यामध्ये एखादा डाऊट आला असेल की हे कसं मॅनेज करू नाही समजत आहे, तर मला कमेंट करून निश्चितपणे सांगा, मी त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल, युजफुल अशी कमेंट तर करा, पण व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.